Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of some basic concepts of chemistry. In last part we have discussed questions from the DPP1. I think up to 21 questions were discussed from the DPP1. Okay, today we'll continue from the question number 22. Take down the question number 22. If 3.01 into 10 to the power 20 molecules are removed from the 98 milligram of H2SO4, then the number of moles of H2SO4 left. ठीक आहे, तर नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करावे लागतील तुम्हाला H2SO4 साठी. करेक्ट ना? ठीक आहे. येस, बघूया आपण कसं फाइंड आउट करायचं. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू पार्टिकल्स गिवन आहेत ना, म्हणून नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स डिवायडेड बाय काय, ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके, किती आहेत? 3.01 इंटू 10 टू दी पॉवर 20 डिवायडेड बाय. करेक्ट आहे का? येस. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 टू दी पॉवर किती असेल? 23 इज इक्वल टू ओके किती होईल हे? 1/2. 1/2 म्हणजेच काय? 0.5 इंटू 10 टू दी पॉवर. इथं 20 आहे ना, वरती गेल्यानंतर काय होईल? हा 10 टू दी पॉवर 20 इंटू 10 टू दी पॉवर -23. इट मीन्स 0.5 इंटू 10 टू दी पॉवर -3 होईल. हे काय आले? नंबर ऑफ मोल्स. कशामध्ये? येस, 3.01 इंटू 10 टू दी पॉवर 20 मॉलिक्युल्समध्ये हे नंबर ऑफ मोल्स आले. करेक्ट. आता H2SO4 दिलेला आहे 98 मिलीग्रॅम. ओके, येस. मास ऑफ H2SO4 किती दिलेला आहे? 98 मिलीग्रॅम. मिलीग्रॅमचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करा. 98 इंटू 10 टू दी पॉवर -3 ग्रॅम. करेक्ट, ग्रॅममध्ये कन्व्हर्जन झालं. सो मोल्स इज इक्वल टू 98 इंटू 10 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय काय कराल? 98. काय? हा मास ऑफ मोलार मास ऑफ H2SO4. समजलं का? 98 आहे. सो दिस 98 गेट कॅन्सल्ड. ओके, इथं काय येईल? 1 इंटू 10 टू दी पॉवर -3. ओके, काय करायचं? तुम्हाला ह्या मॉलिक्युल्सला रिमूव्ह करायचे आहेत, म्हणजेच त्याचे नंबर ऑफ मोल्स रिमूव्ह करा. बरोबर ना? ओके, येस. शेवटचे नंबर ऑफ मोल्स किंवा काय H2SO4चे 98 मिलीग्रॅममध्ये नंबर ऑफ मोल्स 1 इंटू 10 टू दी पॉवर -3 आहे. ठीक आहे. आणि 3.01 इंटू 10 टू दी पॉवर 20 मध्ये किती मोल्स आहेत? 0.5 इंटू 10 टू दी पॉवर -3 मोल्स आहेत. ठीक आहे. सबस्ट्रॅक्ट करा. मोल्स लेफ्ट इज इक्वल टू 1 इंटू 10 टू दी पॉवर -3 मायनस किती कराल? 0.5 इंटू 10 टू दी पॉवर -3. ठीक आहे. -10 टू दी पॉवर -3, 10 टू दी पॉवर -3 कॉमन आहे. या कॉमन 1 मायनस 0.5 इंटू 10 टू दी पॉवर काय कराल? -3. ओके, इज इक्वल टू 0.5 इंटू 10 टू दी पॉवर -3. दिस इज द आन्सर. करेक्ट. सो ऑप्शन इज वॉट? बी. काय केलं समजलं का? ठीक आहे, रिपीट करून बघू शकता तुम्ही आता. नेक्स्ट 23. अ गॅस इज फाउंड टू कंटेन a gas is found to have the formula COX. Its vapor density is 70. The value of X must be. ओके, खूप सिंपल आहे. व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं बघा. काय दिलेलं आहे तुम्हाला? CO दिलेला आहे. ओके, आणि इथं टेकन X आहे. Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वेपर डेन्सिटी गिवन आहे. बरोबर आहे ना? ओके, मग ह्याचा मोलार मास फाइंड आउट करू शकता तुम्ही. येस, मोलार मास इज इक्वल टू 2 इंटू वॉट? वेपर डेन्सिटी इज इक्वल टू 2 इंटू. ठीक आहे. येस, वेपर डेन्सिटी किती आहे? 70 आहे. इज इक्वल टू 140. कायला? मोलार मास आला 140. मग मला सांगा, ओके, एक्स इंटू असंच घेतो आपण मोलार मास. एक्स इंटू ओके येस, याचा मोलार मास ऑफ CO. बरोबर आहे ना? किती आहे मोलार मास COचा? करा फाइंड आउट. कार्बनचा 12 प्लस ऑक्सिजनचा किती? 16 इज इक्वल टू 28 इंटू वॉट? 28 इज इक्वल टू 140. सो एक्स इज इक्वल टू वॉट? 140 डिवायडेड बाय 28. काय केलं समजलं का? ठीक आहे. इथं CO दिलेला आहे. COचा मोलार मास फाइंड आउट केला अगोदर. किती आलं? 28. आता मोलार मास फाइंड आउट करते वेळेस आपण ओके हा जो सबस्क्रिप्ट आहे बरोबर आहे ना, त्याच्यानं मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय केलं आपण. एक्स इंटू 28 किती येईल बघा बरं? एक्स इज इक्वल टू 5. बरोबर आहे का? ठीक आहे. सो ऑप्शन इज वॉट? 3. थर्ड ऑप्शन. कसं करायचं समजलं का? ओके, कुठलेही फॉर्म्युले देऊ शकतात तुम्हाला इथं आणि वेपर डेन्सिटी देऊ शकतात. मग तशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. 24 घ्या. वेपर डेन्सिटी ऑफ गॅस इज
11.2 volume occupied by 2.4 gram of this at standard temperature pressure will be. डेन्सिटी गिवन आहे आणि काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट का? ओके, कसं फाइंड आउट करायचं बघा बाळांनो, खूप सिंपल आहे. ठीक आहे. येस, सी हियर वेपर डेन्सिटी गिवन आहे परत, बरोबर ना. ओके, वेपर डेन्सिटीवरनं काय फाइंड आउट करू शकता, मोलार मास. ओके, 2 इंटू वेपर डेन्सिटी किंवा मोलिक्युलर मास म्हणा. 2 इंटू किती आहे, 11.2 इज इक्वल टू वॉट, 22.4. काय लिहि, वेपर डेन्सिटी आहे, सॉरी मोलार मास आला. करेक्ट ना. ठीक आहे. मग आता व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ओके 1 मोल इज इक्वल टू किती असतं, 22.4 लिटर. ठीक आहे ना. ओके, हे कशासाठी, ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. मग आता ह्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकतो का आपण? येस, डेफिनेटली फाइंड आउट करू शकतो. 2.4 ग्रॅम दिलेला आहे. मग 2.4 डिवायडेड बाय 22.4 मास डिवायडेड बाय मोलार मास, म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती येतील, 2.4 डिवायडेड बाय एस 22.4. आलं का लक्षात हे? ठीक आहे. एस इज इक्वल टू हाऊ मच, समजलं ना. 1 मोलसाठी 22.4 लिटर आहे, तर इथं नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करेल. कारण काय, वेपर डेन्सिटी गिवन आहे, त्याचा मोलार मास फाइंड आउट केला आपण, मास गिवन आहे. ओके, सो मास डिवायडेड बाय वॉट, काय केलं आपण, मोलार मास केलं, त्याचे नंबर ऑफ मोल्स मिळाले तुम्हाला, ते नंबर ऑफ मोल्स इथं ठेवलं. ओके, मग फॉर दीज नंबर ऑफ मोल्स हाऊ मच लिटर ऑफ वॉल्यूम प्रेझेंट दॅर. ओके, यू कॅन कॅल्क्युलेट नाव. सी हियर 22.4 बरोबर आहे ना, इंटू काय कराल, 2.4 डिवायडेड बाय 22.4, these two get cancelled is equal to what, 2.4 लिटर. समजलं का? सो आन्सर इज वॉट, 4. ठीक आहे. आता सिंपल वाटतात ना बाळांनो, क्वेश्चन सॉल्व करून दिल्यानंतर खूप सिंपल वाटतात. करेक्ट ना. ठीक आहे. पण हे प्रॅक्टिस केलं पाहिजे तुम्ही. अशा टाईपचे क्वेश्चन्स कुठेही पाहायला मिळाले की सॉल्व करता आलं पाहिजे. The volume of gas in discharge tube is 1.12 into 10 to the power minus 27 ml at standard temperature pressure. Then the number of molecules of gas in the tube is. आता व्हॉल्यूम गिवन आहे तुम्हाला. व्हॉल्यूमवरनं ओके नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येतं. येस, डेफिनेटली. ठीक आहे ना. कॅल्क्युलेट करा मग नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले की मोलिक्युल्स कॅल्क्युलेट होतात. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय आहे, व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4 ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. व्हॉल्यूम किती गिवन आहे, 1.12 इंटू 10 टू दी पॉवर -7 डिवायडेड बाय, आता बघा हे ml आहे आणि हे कशामध्ये आहे, लिटरमध्ये आहे. मग त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करा, इंटू 10 टू दी पॉवर -3. काय केलं आपण, व्हॉल्यूम गिवन आहे 1.12 इंटू 10 टू दी पॉवर -7, हे ml आहे, लिटरमध्ये कन्वर्ट केलं 1.12 इंटू 10 टू दी पॉवर -7 इंटू 10 टू दी पॉवर -3. कशामध्ये झालं, हे लिटरमध्ये झालं. समजलं का? ठीक आहे. मग इथं लिटरमध्ये ठेवलं, डिवायडेड बाय 22.4. ठीक आहे. येस, आता कन्वर्जन करू शकताय तुम्ही. बघा कन्वर्जन कसं करायचं. n इज इक्वल टू ओके 11.2 घेऊ शकतो का? येस, डेफिनेटली 11.2. करेक्ट. काय करावं लागेल, एक मायनस इथं इन्क्रीज करावं लागेल, इंटू 10 टू दी पॉवर -8 केलं. 11.2 इंटू 10 टू दी पॉवर -8 केलं आपण, इंटू 10 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय 22.4. करेक्ट आहे. इट मीन्स n इज इक्वल टू 0.5, 1 डिवायडेड बाय 2 येतं ना, 0.5 इंटू 10 टू दी पॉवर -11. काय मिळाले तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स मिळाले. आता काय कराल तुम्ही, नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट कराल. करेक्ट आहे का? येस, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू n इज इक्वल टू n इंटू वॉट, Na इज इक्वल टू n किती आहे, 0.5 इंटू 10 टू दी पॉवर -11 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, करू शकता. आता त्याचं आन्सर येतं ओके 3rd 25 3rd. नेक्स्ट 26. अ पर्सन ॲड्स 1.71 ग्रॅम ऑफ शुगर ॲड करतो. शुगरचा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, C12H22O11. इन ऑर्डर टू स्वीटन
हिज टी स्वीट करण्यासाठी. दी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲडेड आर. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत. काय दिलेलं आहे तुम्हाला? ग्रॅममध्ये शुगरचा मास दिलेला आहे, बरोबर आहे ना. ओके, नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करण्यासाठी फक्त फॉर्म्युला देतो, तुम्ही कॅल्क्युलेट करा पुढं. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द नंबर ऑफ मोल्स, करेक्ट. सो n इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू, मोलार मास पण गिवन आहे शुगरचा, 1.71 डिवायडेड बाय ओके काय 342, करेक्ट. तिथं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील. आता थोडंसं कन्व्हर्जन स्मार्ट वर्क करायचं. 171 इंटू 10 टू दी पॉवर -2 डिवायडेड बाय 342. आता हा ऑलमोस्ट कसा आहे? डबल आहे का? येस. म्हणजे काय कराल? 1/2. ठीक आहे. सो 0.5 इंटू 10 टू दी पॉवर काय येईल? -2, करेक्ट. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स करू शकता ना आता. ओके, n इंटू वॉट? ॲव्होगॅड्रोस नंबर. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, त्याचा आन्सर काय येतं? 1, दॅट इज 3.6. ॲप्रॉक्सिमेट घ्यायचं आहे. आलं का लक्षात? काय घ्यायचं? ॲप्रॉक्सिमेट. नेक्स्ट वन 27. द टोटल नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन 1 ml ऑफ 0.1 मोलार बॅरियम नायट्रेट. आता ही मोलॅरिटी वगैरे तुम्हाला पुढं आहे अजून, ठीक आहे ना. ओके, तरीसुद्धा तुम्हाला सॉल्व करून देतो इथंच, फक्त नोट करून ठेवायचं. ज्यावेळेस मोलॅरिटी समजली ओके त्यावेळेस तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, ठीक आहे ना. ओके, मोलॅरिटी इज इक्वल टू काय असतं? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे. नंबर ऑफ मोल पर लिटर, बरोबर आहे ना. ओके, इथं काय युनिट? मोल. ओके, पर लिटर. ठीक आहे. मग इथं मोलॅरिटी गिवन आहे तुम्हाला. मोलार म्हणलं आहे, एम म्हणजे मोलार, त्यालाच काय म्हणतात? मोलार, एम. ओके, येस. मग आता 0.1 दिलेला आहे कितीमध्ये? 1000 ओके SML मध्ये. 1 लिटर म्हणजे किती असतो? 1000 ml असतो. आलं का लक्षात हे? ठीक आहे. येस. मग आता बॅरियम नायट्रेटचे नोट करून ठेवा, फक्त नाही समजत असेल तरी नोट करून ठेवा. ओके, हे सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स तुम्हाला पुढं होणार आहेत आता नेक्स्ट पॉईंटमध्ये. ओके, बॅरियम ओके नायट्रेट दिलेला आहे. टेकन ट्वाइस डिसोसिएट इंटू बॅरियम 2+ ट्वाइस NO3-. किती आयन्स झाले टोटल? 3 आयन्स, बरोबर आहे ना. ओके, एका मोलिक्युलपासून 3 आयन्स मिळतात तुम्हाला. क्लिअर ना. आता विचारले काय? टोटल नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन 1 ml ऑफ 0.1 मोलार. लक्षात येते? ओके, मग 1000 ml साठी फाइंड आउट करा अगोदर. इथं 1000 ml मध्ये ओके किती मोल्स आहे? 0.1 मोल आहे का? ठीक आहे. मग 1000 ओके ml साठी 0.1 मोल आहे, म्हणजे आयन्स किती असतील तिथं? एका मोलमध्ये आयन्स किती असणार आहेत? ओके, इथं एका मॉलिक्युलमध्ये 3 आयन्स आहेत. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण नोन असले पाहिजेत, नोट करा फक्त. 0.1 इंटू 3 इंटू काय कराल? ॲव्होगॅड्रोस नंबर इंटू 10 टू दी पॉवर 23. समजलं का? ओके, 1 ml मध्ये फाइंड आउट करायचे आहेत तुम्हाला. हे 1000 ml मध्ये झाले, येते लक्षात? तर 1 ml मध्ये किती? 1 ml करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, नोट करून ठेवा, बऱ्याच जणांना समजलं पण नसणार आहे. ठीक आहे, डोंट वरी. 0.1 इंटू 3 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 डिवायडेड बाय वॉट? 1000. ठीक आहे, येस वरती घेऊन जा. 0.1 इंटू 3 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर, बरोबर आहे ना. ओके, किती आहे सांगा बरं? 10 टू दी पॉवर इथं 23 आहे. ठीक आहे ना. ओके, आणि हे 1000 वरती घेऊन गेल्यानंतर 10 टू दी पॉवर होईल -3, करेक्ट. ठीक आहे. आणि हा 0.1 म्हणजे किती असतो? 10 टू दी पॉवर -1 -4 झालं, त्याच्यामधनं मायनस करा. 3 इंटू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 20 किती होईल? 19 होईल ना. 19. बघा कुठं आहे आन्सर? हे ऑप्शन
3. एक मिनिट. थर्ड. ओके, नोट करून ठेवा फक्त ते, तुम्हाला मोलॅरिटी झाल्यानंतर आणखीन समजेल डिटेलमध्ये. The weight of 1 mole of a gas of density 0.17384 gram per liter. The 1 mole दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी, ठीक आहे ना. ओके, आणि नॉर्मल टेम्परेचर प्रेशर म्हणले ऑलरेडी, ठीक आहे. दोन्ही एकच कन्सिडर करायचं तुम्ही, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, ठीक आहे. बघा 1 मोल दिलेलं आहे. 1 मोल इज इक्वल टू किती असणार आहे, 22.4 लिटर असणार आहे ॲट STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला. समजते का? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम मिळालं किती आहे 1 मोलमध्ये, 22.4 लिटर. व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.4 लिटर कोणासाठी, एका मोलसाठी. करेक्ट. मग डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजेच ह्याला काय करायचं, तुम्हाला वेट कन्सिडर करायचं आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू वॉट, व्हॉल्यूम इज इक्वल टू, कराल आता तुम्ही, डेन्सिटी 0.1784 इंटू इट्स व्हॉल्यूम, ठीक आहे. ग्रॅम पर लिटरमध्ये आहे ना डेन्सिटी, आणि व्हॉल्यूम कशामध्ये, लिटरमध्ये. व्हॉल्यूम किती आहे, 22.4 लिटर आहे एका मोलमध्ये. कशामध्ये येईल, ग्रॅममध्ये. ठीक आहे ना. ओके, येस. त्याचं आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 4 ग्रॅम अप्रॉक्स. तुमचं आन्सर 3.99 समथिंग येईल. ओके, सो ऑप्शन इज 29. बघा, given that 1 mole of N2 at standard temperature pressure occupies 22.4 liters, the density of N2 is 1 mole N2 दिलेला आहे. 1 mole N2 म्हणजे किती, 1 mole N2 इज इक्वल टू किती ग्रॅम, 28 ग्रॅम. मास मिळालं तुम्हाला, एका मोलमध्ये N2 किती असतो, 28 ग्रॅम असतो. मग त्याचे नंबर ऑफ मोल्स किती होतील, आणि फाइंड आउट करायचं आपल्याला, इवन डेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. मग मास आहे तुमच्याकडं, व्हॉल्यूम आहे, करा फाइंड आउट. ठीक आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू, मास किती आहे 28 ग्रॅम डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे, येस वॉट, 1 मोलसाठी विचारलं आहे. 1 मोलमध्ये ऑलरेडी किती आहे, 28 ग्रॅम आहे. सो व्हॉल्यूम इज 22.4 लिटर पर मोल. समजते का? हे कशामध्ये आहे, ग्रॅम आहे. ओके, येस, पर मोलसाठी, आणि हे लिटर पर मोलसाठी आहे. करेक्ट. ठीक आहे. करा फाइंड आउट. आता करू शकताय ना आता, नो डाऊट. ओके, त्याचं आन्सर येतं फर्स्ट 30. बघा आता, द नंबर ऑफ ग्रॅम मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन इन 6.02 इंटू 10 to the power 24 ओके CO मॉलिक्युल्स इज. ठीक आहे. CO मॉलिक्युल्स सांगितलेले आहेत. ओके, आणि नंबर ऑफ ग्रॅम मॉलिक्युल्स म्हणले. व्हॉट इज ग्रॅम मॉलिक्युल? ग्रॅम मॉलिक्युल म्हणजेच काय, 1 मोल, सॉरी म्हणजेच मोल्स. ग्रॅम मॉलिक्युल्स म्हणजेच काय झाले, मोल्स झाले. म्हणजे तुम्हाला मोल्स फाइंड आउट करायचे आहेत, आणि एवढ्या मॉलिक्युल्समध्ये. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय कराल, N डिवायडेड बाय Na इज इक्वल टू, N किती आहे 6.02 इंटू 10 to the power 24 दिलं आहे ना, 24. अवॅगाड्रोज नंबरला पण तेवढंच घ्या, 0.2 घेऊ शकताय, 6.02 घेऊ शकताय, इंटू 10 to the power फक्त इथं काय होईल, 23 होईल, इज इक्वल टू वॉट, हे दोन्ही कॅन्सल होतील. 10 to the power 23 गेट कॅन्सल, 10 to the power 1 म्हणजेच काय 10. काय आले, हे मोल्स आले. 10 काय आले, मोल्स. नंबर ऑफ ग्रॅम मोल्स म्हणजे मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत. आता 2 आयटम्स आहेत इथं, कार्बन आणि ऑक्सिजन. त्याच्या ॲटॉमिसिटीनं डिवाइड करा. ओके, 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वॉट, 5. सो 5 ग्रॅम मॉलिक्युल्स इज द आन्सर. 5 ग्रॅम मॉलिक्युल्स. समजलं ना? ओके, कारण काय ॲटॉमिसिटी किती आहे लक्षात आलं का तुमच्या? ओके, ॲटॉमिक सिटी म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग काय करावं लागेल, त्याच्यानं डिवाइड करावं लागेल. 2 ॲटॉमिसिटी. मग ऑक्सिजनसाठी विचारले फक्त तुम्हाला. नंबर ऑफ ग्रॅम मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन विचारलेलं आहे. ऑक्सिजनसाठी फाइंड आउट करायचं म्हणलं की कार्बन
हाफ असतील, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन हाफ असतील. आलं का लक्षात? ते म्हणून डिवायडेड बाय काय केलं, 2 केलं. सो नेक्स्ट वन, पर्सेंटेज. ठीक आहे, मॉलिक्युलर एम्पिरिकल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन आहे. 31 क्वेश्चन नंबर बघा. ओके, ट्राय करूया आपण आता. A compound, okay, X and Y has equal mass of them. If their atomic weight are 30 and 20 respectively, molecular formula of that compound, okay, is. आता इक्वल मास म्हणले दोन्हीचा, दोनच आहेत ना, X आणि Y आहेत, दोनच आहेत. Has equal mass of them if their atomic weight are 30 and okay is what 20. काय विचारले, रिस्पेक्टिव्हली मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी इम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करा अगोदर. करेक्ट ना? ठीक आहे. आता एक्स आणि वायचे दोन्हीचे मासेस इक्वल आहेत, म्हणजे तो 50-50% आहे. 50% एक्स अँड 50% वॉट वाय. बरोबर आहे ना? ओके, मग एक्स आणि वाय घ्या. दिस इज 50%, दिस वन इज 50%. ओके, मग ॲटॉमिक रेशो फाइंड आउट करा, किंवा मोल रेशो म्हणू शकता त्यालाच तुम्ही. ॲटॉमिक रेशो और मोल रेशो कसं फाइंड आउट करायचं म्हणून आहे ना. ठीक आहे. सो ॲटॉमिक रेशो ओके इज इक्वल टू पर्सेंटेज कंपोजिशन डिवायडेड बाय इट्स ॲटॉमिक मास. किती आहे ॲटॉमिक मास? 30 आहे. इज इक्वल टू 5/3. 5/3 मीन्स वॉट? 1.66. करेक्ट, अप्रॉक्सिमेटली. नेक्स्ट, वाय किती आहे? 30. सो 50 डिवायडेड बाय, सॉरी, वाय किती आहे? 20 आहे. ठीक आहे, 20 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2, इट मीन्स 2.5. करेक्ट. ठीक आहे. सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करा. फर्स्ट किती आहे? 1.5 ना. हां, सिम्पलेस्ट रेशोसाठी 1.66 डिवायडेड बाय काय कराल? 1.66 इज इक्वल टू 1. आणि सेकंड काय आहे? 2.5 डिवायडेड बाय 1.66. इट मीन्स स्मॉलर रेशोनं काय केलं आपण? डिवाइड केलं. बरोबर आहे ना? ओके, ते किती येतं चेक करा आता. हे काय केलं बळानं, लक्षात आलं का तुमच्या? एक्स किती आहे? 50% आहे. वाय किती आहे? 50% आहे. ॲटॉमिक रेशो आणि मोल रेशो काय सेम आहेत. एक्स किती? 50 आहे. वाय 50 आहे. मग 50 डिवायडेड बाय 30 केलं. ओके, तुम्हाला काय मिळालं? ॲटॉमिक रेशो किंवा मोल रेशो मिळाला. 50 डिवायडेड बाय 20 केलं. ओके, 2.5 मिळालं. ओके, म्हणजे सिम्पलेस्ट रेशो स्मॉलेस्ट कोण आहे? 1.66 आहे. डिवाइड केला 1.66 दोन्हीला. ठीक आहे, इथं 2 आला, इथं किती आला? 3 आला. ठीक आहे ना? ओके, मग x2 आणि y3 आला फॉर्म्युला. 2 आणि 3 आलं लक्षात? कारण काय, त्याला होल नंबर रेशोमध्ये कन्वर्ट केलं आपण. ओके, आता एम्पिरिकल फॉर्म्युला मास, मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी एम्पिरिकल फॉर्म्युला मास लागतो. समजतं ना? कारण काय, एनच्या व्हॅल्यूजमध्ये मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला वेट ठेवावा लागतो. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू काय आहे? एम्पिरिकल फॉर्म्युला आहे. ओके, मग एम्पिरिकल फॉर्म्युला तुमच्याकडे आहे ऑलरेडी. करेक्ट ना? ठीक आहे. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी ओके येस, त्याचा मास फाइंड आउट करा अगोदर. 2 × 30 दिलेलं आहे इथं. 30 म्हणजे कोणाचं आहे? एक्ससाठी. ओके, आणि वायसाठी 3 × 20 म्हणजे किती होईल? 60 + 60 120. बरोबर आहे का? आता हे खूप फ्रॅक्शनमध्ये जाईल. ठीक आहे ना? ओके, हे फ्रॅक्शनमध्ये जातं म्हणून काय, ओके कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही आपल्याला पुढं. समजतं का? ओके, तुम्ही परत कन्फ्यूज व्हाल, खूपच फ्रॅक्शनमध्ये चाललेलं आहे. ओके, मग x2 y3 कुठं आहे चेक करा. x2 y3 3मध्ये आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. 31साठी ओके एस किती असलं पाहिजे आन्सर? मग 3 असलं पाहिजे. नेक्स्ट 32 बघा. An oxide of sulfur contains 50% sulfur in it. Its empirical formula is. ओके, आता डायरेक्ट एम्पिरिकल फॉर्म्युला विचारलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? ओके, 50% सल्फर इन इट म्हणले. आता 50% जर सल्फर असेल तर रिमेनिंग 50% काय असणार आहे? ऑक्सिजन असणार आहे. ठीक आहे, मग आता हे करू शकता तुम्ही, नो डाऊट. सल्फर किती आहे? 50% आणि ऑक्सिजन किती आहे? 50%. मग काय करा? सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करा, यू विल गेट दी आन्सर.
ठीक आहे ना. ओके, त्याचं आन्सर किती येतं 1. हे फाइंड आउट केलं असणार आहे तुम्ही मे बी. A hydrocarbon contains 80% carbon when the then the hydrocarbon is 80% कार्बन कशामध्ये आहे पर्सेंटेज बाय. ओके, मास फाइंड आउट करायचं आहे. मग चेक करायचं प्रत्येकामध्ये CH4 मध्ये आहे का. CH4 मध्ये पर्सेंटेज कसं फाइंड आउट कराल. कार्बनचं 12 डिवायडेड बाय ओके त्याचा मोलार मास किती आहे 16 इंटू वॉट 100. ओके, इथं किती आहे 2 इंटू 12 डिवायडेड बाय ओके त्याचा मोलार मास किती येतो बघा 24 प्लस 28 इंटू वॉट 100. ठीक आहे, इथं किती आहे लक्षात येते ना. ओके, पर्सेंटेज कंपोजिशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, 2 कार्बन्स आहेत इंटू 12 डिवायडेड बाय इट्स मोलार मास किती 24 प्लस 6 30 इंटू 100. ठीक आहे, आणि इथं 2 इंटू 12 डिवायडेड बाय हे किती होईल 24 प्लस 2 26 इंटू 100. ठीक आहे. येस, हे कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द आन्सर. त्याचं आन्सर येतं 3. करेक्ट. एम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज हे फाइंड आउट कराल तुम्ही, नो डाऊट. 34 तुम्ही फाइंड आउट करायचं. अँड ऑक्साईड ऑफ मेटल M हॅज 40% बाय मास ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 40% आहे. मग मेटल किती असणार आहे लक्षात येते का 40%. ओके, अँड ऑक्साईड ऑफ मेटलचा एक ऑक्साईड आहे. अँड ऑक्साईड ऑफ मेटल म्हणजे काय आहे मेटल ऑक्साईड हॅज 40% बाय मास ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा मास किती आहे 40% आहे. 40% बाय मास ऑफ ऑक्सिजन. ओके, मग मेटलचा मास किती असणार आहे 60%. ऑक्सिजन झाला, हा मेटल झाला, बरोबर आहे का. ओके, मग काय सांगितलं तुम्हाला एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. किती सिंपल आहे बघा. ओके, ऑक्सिजनचा 40% मास दिलेला आहे. ओके, आणि 60% कोणाचं दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय कंपोजिशन दिलेलं आहे. ओके, मग फाइंड आउट करा सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करण्यासाठी. ओके, येस, मेटल आणि ऑक्सिजन दोन्ही घ्यावे लागतील. मेटल किती दिलेलं आहे 60, ऑक्सिजन किती आहे 40. ठीक आहे, मेटलचा ॲटॉमिक मास 24 दिलेला आहे. सो 60 डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू किती येतं बघा बरं 2. ओके, येस, समथिंग येईल ना 5 समथिंग येईल, चेक करा. करेक्ट. ठीक आहे, इथं किती येईल 40 डिवायडेड बाय 16 ऑक्सिजनचा मास तो सुद्धा 2.5 असेल. लक्षात येते का. ठीक आहे, एस करून बघा. 40 डिवायडेड बाय काय करायचं आहे 16 करायचं आहे. 40 डिवायडेड बाय 16 2.5 येतं, म्हणजे दोन्हीचा रेशो सेम आहे. ओके, मग सिम्पलेस्ट रेशो 2.5 डिवायडेड बाय एकानं डिवाइड करा कुठल्याही 1 येईल. 2.5 डिवायडेड बाय 2.5 इज इक्वल टू 1, म्हणजे रेशो कायला 1:1, म्हणजेच काय मेटल ऑक्साईड. ओके, सिम्पलेस्ट फॉर्म्युला काय असणार आहे मेटल ऑक्साईड. दिस इज द एम्पेरिकल फॉर्म्युला. आलं का लक्षात हे. ठीक आहे, सो ऑप्शन इज 3. 36 चेक करा. द कंपाऊंड कंटेन्स 38.8% कार्बन, 16.0% हायड्रोजन अँड 45. द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड हा फाइंड आउट कराल तुम्ही, नो डाऊट. प्रत्येकाचा काय करायचं सिम्पलेस्ट फॉर्म्युला फाइंड आउट करायचं, सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करायचं आहे. ओके, पुढे बघा. द सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, सिम्पलेस्ट फॉर्म्युला विचारलेला आहे आता. ओके, ऑफ कंपाऊंड कंटेनिंग 50% ओके एलिमेंट एक्स, ॲटॉमिक मास 10 दिलेला आहे, ॲटॉमिक वेट 50% एलिमेंट वाय, ॲटॉमिक वेट 20 दिलेला आहे. करेक्ट ना. ओके, मग सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करा अगोदर. खूप सिंपल प्रॉब्लेम्स आहेत हे. ओके, येस, 50% एक्स दिलेला आहे आणि वाय दिलेला आहे तुम्हाला. इथे किती आहे 50 आहे, हा सुद्धा किती आहे 50 आहे. त्याचा ॲटॉमिक मास 50 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू ओके इसका येईल 5 येईल, आणि इथं 50 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 2.5 येईल. करेक्ट, डिवाइड करा. 5 डिवायडेड बाय 2.5 सिम्पलेस्ट रेशो मिळेल. ओके, इज वॉट 2, आणि इथं 2.5 डिवायडेड बाय 2.5 इज इक्वल टू 1. इट मीन्स 2:1. ओके, सो x to y ऑप्शन इज सेकंड. ठीक आहे ना. ओके, सो 37 साठी ऑप्शन 2.
नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स हॅज द सेम एम्पेरिकल फॉर्म्युला ॲज दॅट ऑफ ग्लुकोज. हे करू शकता तुम्ही, ठीक आहे ना. ग्लुकोजचा एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करा. ओके, आणि त्याच्यासारखाच फॉर्म्युला कोणाचं आहे सांगितले, ॲज दॅट ऑफ म्हणले ग्लुकोज. तर ग्लुकोजचा एम्पेरिकल फॉर्म्युला काय येतो तरी सांगतो, इकडे बघा. C6H12O6 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. ग्लुकोजचा एम्पेरिकल फॉर्म्युला काय येतो, CH2O. ठीक आहे ना. ओके, मग इथं काय म्हणलं, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज द सेम एम्पेरिकल फॉर्म्युला ॲज दॅट ऑफ द ग्लुकोज. सेम एम्पेरिकल फॉर्म्युला ॲज दॅट ऑफ द ग्लुकोज कुठला असू शकतो. ओके, कार्बन 1, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन किती 1. चेक करा मग इथे एम्पेरिकल फॉर्म्युला किती येतो. कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 4 आहेत, ऑक्सिजन 1 आहे. एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मोलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे फॉर दिस. इथं ऑक्सिजन एकच आहे, एम्पेरिकल फॉर्म्युला मोलिक्युलर फॉर्म्युला इज सेम. इथं ऑक्सिजन 2 आहेत, हाफ करू शकता तुम्ही, म्हणजे काय, कार्बन 1 येईल ह्या केसमध्ये. हायड्रोजन किती येतील, 2 येतील, H2. ठीक आहे, आणि ऑक्सिजन किती येतील, 1 येतील. सो दिस इज द ऑप्शन 38 सेकंड. समजलं ना. ग्लुकोजचा एम्पेरिकल फॉर्म्युला आणि ह्या कंपाऊंडचा एम्पेरिकल फॉर्म्युला सेम आला पाहिजे. मग इथं एक ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो, C2H4O2. करेक्ट ना. ओके, मग सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करा. 1, 2 आणि काय होईल, 1 होईल. आलं लक्षात. ठीक आहे, कारण काय, येस, परत 2ला डिवाइड करू शकतो ना, ह्या 2, 4 आणि 2ला करू शकतो. त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेऊन जाऊ शकतो आपण. करेक्ट. 39. अ गॅस इज फाउंड टू कंटेन 2.34 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. ठीक आहे, 2.34 ग्रॅम नायट्रोजन आहे अँड 5.34 ग्रॅम ऑक्सिजन आहे. सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. ठीक आहे, कसं फाइंड आउट करायचं बघा. सिम्पल आहे, सेम वे फॉलो करायचं. ओके, सेम टाईपचा प्रॉब्लेम दिला असेल तर. ओके, आता नायट्रोजन किती दिलेलं आहे. ओके, 2.34 ग्रॅम दिलेलं आहे. ठीक आहे, आणि ऑक्सिजन किती दिलेलं आहे, 5.34 ग्रॅम दिलेलं आहे. त्याचा मोल रेशो फाइंड आउट करूया आपण डायरेक्टली. ओके, सॉरी, इथं 5 किती आहे, 5.34. 2.34, 5.34. ओके, नायट्रोजनचा ॲटॉमिक मास किती असतो, 2.34 डिवायडेड बाय ॲटॉमिक मास इज 14. ठीक आहे, आणि इथं 5.34 डिवायडेड बाय, ओके, ॲटॉमिक मास इथं येतो 16. बरोबर आहे का. ठीक आहे, येस. बघा 14 34ला, ओके, 14नं डिवाइड केलं, 34ला 16नं डिवाइड केले. करेक्ट ना. ओके, त्याचा रेशो किती येतो चेक करा आता. ॲप्रॉक्सिमेट जर रेशो घेतला आपण, इथं 0.16 येतो आणि इथं 0.33 येतो, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली डबल आहे ना, म्हणजे 0.16 ॲज टू 0.33 आहे. करेक्ट ना. ठीक आहे, येस. मग आता जर आपण ह्या रेशोला डिवाइड केलं कशानं, सिम्पलेस्ट रेशोनं, 0.16 डिवायडेड बाय 0.16 इज इक्वल टू किती, 1. आणि इथं 0.33 डिवायडेड बाय 0.16 केलं, ओके, तर किती येणार आहे, 2. 1:2. 1:2. बरोबर आहे ना. नायट्रोजन ॲज टू ऑक्सिजन किती आहे रेशो, 1:2. सो फॉर्म्युला इज व्हॉट, NO2. म्हणजे काय केलं समजलं ना. ओके, अगोदर काय केलं आपण, ॲटॉमिक रेशो फाइंड आउट केला. ओके, येस. काय केलं, त्याच्या मोलार मासनं डिवाइड केलं डायरेक्टली, किंवा ॲटॉमिक मासनं डिवाइड केलं. क्लिअर. सो ऑप्शन इज व्हॉट, 4. नेक्स्ट वन, 40. 2.2 ग्रॅम ऑफ कंपाऊंड ऑफ फॉस्फरस अँड सल्फर हॅज 1.24 ग्रॅम ऑफ फॉस्फरस इन इट. ठीक आहे, इट्स एम्पेरिकल फॉर्म्युला इज. खूप सिम्पल आहे, कसं फाइंड आउट करायचं बघा. ओके, वेटचा रेशो बघा. 2.2 ग्रॅम ऑफ कंपाऊंड ऑफ फॉस्फरस अँड सल्फर. थोडंसं ट्रिकी वाटेल, पण थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल ह्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला. वरच्या प्रॉब्लेमसाठी, ह्या प्रॉब्लेमसाठी प्रॅक्टिस लागेल. फॉस्फरस आणि सल्फरचा कंपाऊंड दिलेला आहे. ठीक आहे ना, कंपाऊंड ऑफ फॉस्फरस अँड सल्फर. ठीक आहे ना. ओके, येस. त्याचा मास दिलेला आहे, मास ऑफ
कंपाऊंड ऑफ फॉस्फरस इन सल्फर 2.2 ग्रॅम दिलेला आहे, करेक्ट. ओके, त्याच्यामध्ये 1.24 ग्रॅम का आहे, फॉस्फरस आहे, करेक्ट ना. 1.24 ग्रॅम फॉस्फरस आहे. मग फॉस्फरस इज इक्वल टू काय कराल तुम्ही, फॉस्फरस इज इक्वल टू 2.2 ओके एस मायनस 1.24 किती येतं बघा बरं. 1.24 केलं की 0. किती होणार आहे, 96, करेक्ट. ठीक आहे, परत इथं समजतं का बघा. मास ऑफ कंपाऊंड्स ऑफ फॉस्फरस अँड सल्फर किती आहे, 2.2 आहे. सल्फरचा त्याच्यामध्ये किती येईल मग, 0.96. हा कोणाचा आहे, फॉस्फरसचा आहे, बरोबर आहे ना. सल्फरचा मास मिळाला, फॉस्फरसचा मास मिळाला, मग रेशो काय येईल, 1:24:9 ॲज 1.24:9 0.96 सॉरी 0.96. मोल रेशो किंवा ॲटॉमिक रेशो फाइंड आउट करा, बरोबर आहे ना. ओके, मोल रेशो त्याचे मोल्स फाइंड आउट करायचे, म्हणजे 1.24 डिवायडेड बाय 31 फॉस्फरससाठी. फॉस्फरसचा ॲटॉमिक मास 31 असतो आणि 0.96 डिवायडेड बाय 32 कोणाचा मास आहे हा. मग हे अप्रॉक्सिमेटली 4:2 काय येईल, 3 येईल. हे कशा, होल नंबर रेशो आहे, होल ओके नंबर रेशो आहे हा. ठीक आहे, अगोदर काय करणार तुम्ही, 1.24 ओके एस डिवायडेड बाय 31 करणार, किती येतो बघा रेशो, इथे येईल 0.04 आणि 0.96 डिवायडेड बाय 32 येईल 0.03. लक्षात येते का, 0.03. मग ॲप्रॉक्स घेतला आपण रेशो 4:3. इथं 4 ओके (3) घ्या, ठीक आहे ना. समजलं बाळांनो हे, ठीक आहे. समजलं नसेल तर परत बघा. ओके, 0.04 डिवायडेड बाय 0.03, 0.03 डिवायडेड बाय 0.03, हा किती येतो 4/3, हा किती येतो 1 येतो, ठीक आहे ना. ओके, आता दोन्हीला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, ओके इथं 3ने मल्टिप्लाय करा, ओके 4 येईल, इथं 3ने मल्टिप्लाय करा, इथं 3 येईल, करेक्ट ना. ओके, हा झाला सिम्पलेस्ट रेशो, दॅट इज 4:3. क्लिअर, ठीक आहे. मग चेक करू शकता आता 4:3 कुठं आहे ह्याच्यामध्ये, 4:3. सो दिस इज द फॉर्म्युला. काय काय केलं समजलं का, येस. परत एकदा रिवाईज करून घ्या सगळ्या गोष्टी. ओके, पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया आपण आता. ऑन ॲनालिसिस अ सर्टेन कंपाऊंड वॉज फाउंड टू कंटेन आयोडीन, ठीक आहे, अँड ऑक्सिजन इन द रेशो ऑफ 254:80. द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज, रेशो दिलेला ऑलरेडी त्यांनी, किती आहे 54:80 दिलेला आहे. आणि काय विचारले, फॉर्म्युला विचारलेला आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, मग ह्या रेशोला ओके कशानं डिवाइड करा, त्याच्या मोलार मासनं डिवाइड करा, बरोबर आहे ना. ओके, तुम्हाला काय मिळतील, नंबर ऑफ मोल्स मिळतील. आलं का लक्षात. आयोडीन आणि ऑक्सिजनचा रेशो आहे ना. ओके, ठीक आहे. मग 254 डिवायडेड बाय आयोडीन दिलेला आहे 127:2, 80 डिवायडेड बाय ओके 16. ओके, इथं काय 2:5, 2:5, 2 आयोडीन्स, 5 काय असणार आहेत ऑक्सिजन्स. सो ऑप्शन इज 4, ठीक आहे ना. नेक्स्ट, द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्रोमियम अँड ऑक्सिजन आर 4.8 × 10⁻10 अँड 9.6 × 10⁻, किती आहे 10 रिस्पेक्टिवली. इट्स एम्पेरिकल फॉर्म्युला इज, नंबर ऑफ ॲटम्स दिलेले आहेत ना. ओके, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकतो आपण आता. मोल्स फाइंड आउट करण्यासाठी काय करा, ओके एस क्रोमियम आणि काय दिलेले आहेत, नंबर ऑफ ॲटम्स ऑक्सिजनचे दिले आहेत. क्रोमियमचे किती दिले आहेत, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्रोमियम 4.8 × 10 डिवायडेड बाय ओके काय कराल, ॲव्होगॅड्रोज नंबर 6 × ॲप्रॉक्सिमेट घेतो मी 23. 6.022 घेण्यापेक्षा काय करा 6 घ्या डायरेक्टली. ओके, किती येतं 0.8 येतं इंटू वॉट 10⁻. ओके, इथं किती येईल -13, बरोबर आहे ना. ओके, दुसरे नंबर ऑफ मोल्स कोणासाठी, ऑक्सिजनसाठी. हे कोणासाठी, क्रोमियमसाठी फाइंड आउट केलं. ऑक्सिजनसाठी नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू ओके हे ऑक्सिजन ॲटम्स आहेत ना. ओके, सो 4.8 × 10⁻, ओके काय आहे 10 आहे, डिवायडेड बाय
6 into 10 to the power 23. 4.8 तर घेतलं होतं ना आपण. ओके 9.6 येईल. 9.6 ठीक आहे. किती येतं चेक करा. 1.6 येईल ना इंटू 10 टू द पॉवर -13. आता -13 दोन्हीमध्ये कॉमन आहे. मग दोन्हीसाठी रेशो काय येईल सांगा बरं. ठीक आहे ना. ओके क्रोमियम टू ऑक्सिजन रेशो काय येईल 0.8:0 1.6 म्हणजे किती होईल 1:2. ओके 2 1:2 1:2 म्हणजे एक क्रोमियम आहे आणि दुसरा काय आहे ऑक्सिजन आहे. इट मीन्स CrO2. काय केलं समजलं का. नंबर ऑफ आयटम्सला अवोगॅड्रोज नंबरनं डिवाइड केलं आणि तो रेशो घेतला आपण. ओके तो रेशो होल नंबरमध्ये किती येतो 1:2 येतो. आलं लक्षात हे. सो ऑप्शन इज वॉट 2. इन्सुलिन कंटेन्स 3.4% सल्फर. द मिनिमम मोलिक्युलर वेट ऑफ द इन्सुलिन इज. ओके इन्सुलिनमध्ये फक्त 3.4% सल्फर आहे. बरोबर आहे ना. ओके द मिनिमम मोलिक्युलर वेट ऑफ इन्सुलिन इज म्हणलं आहे. ठीक आहे. आता बघूया आपण सुरुवातीला कसं सॉल्व करायचं बघा हा प्रॉब्लेम आता. ओके असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स येऊ शकतात तुम्हाला. ओके येस बी केअरफुल. कसं सॉल्व करायचं बघा. इथं खाली घेऊया आपण. ठीक आहे सियर. मला सांगा सल्फरचा मोलार मास किंवा ॲटॉमिक मास किती असतो 32 असतो. बरोबर आहे ना. ओके येस मग 100%साठी 32 असणार आहे इथं. आलं लक्षात. मग 32 मधला ओके किती आहे तो 3.4% आहे. येते का लक्षात. ओके हा 32 म्हणजे 100% असणार आहे. ओके आता कसं सॉल्व करायचं बघा. 32 ओके येस करेस्पॉन्ड्स टू ओके किती आहे 3.4%. 32 मधला 3.4%च आहे. आलं लक्षात. ओके मग 100%मध्ये 100%साठी किती येते का लक्षात. हे फाइंड आउट करा तुम्ही. इज इक्वल टू समजलं का मला काय म्हणायचं आहे. ओके 100% म्हणजे ओके सल्फर किती असणार आहे 32 असणार आहे. मग 32मध्ये दिले किती तुम्हाला 2.4%च दिलेलं आहे. मग इन्सुलिनसाठी काय असणार आहे 100% असणार आहे. करेक्ट ना. ओके 100%मध्ये किती हे फाइंड आउट करावं लागेल ना तुम्हाला. 100मध्ये किती करेक्ट. ठीक आहे मग मल्टिप्लिकेशन करा. ओके आय थिंक इथं रॉंग व्हायला लागलं. एक मिनटं. ओके 100%साठी घ्यायचं आहे ना आपल्याला. ओके येस 100% पर्सेंटेज एकीकडे आलं पाहिजे ना. इज इक्वल टू हाऊ मच. येते का लक्षात. ठीक आहे येस बघूया मग आता मल्टिप्लिकेशन करा. 32 इंटू 100 डिवायडेड बाय 3.4. समजलं का मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे 32 ग्राम काय आहे सल्फर आहे. बरोबर आहे ना. ओके कारण काय ॲटॉमिक मास सल्फरचा किती असतो 32 असतो. ओके मग त्याच्यामध्ये किती आहे 3.4% आहे. करेक्ट. ठीक आहे मग त्या इन्सुलिनमध्ये बघा 3.4%च आहे. कोण सल्फर. करेक्ट मग 100%साठी किती फाइंड आउट करू शकतो ना. ओके सो इट कम्स आउट टू बी 941.176. सो ऑप्शन इज वॉट 1. ठीक आहे नोट करून ठेवा ते प्रॅक्टिस करा. ठीक आहे नेक्स्ट बघा. ओके आता हा ट्रिकी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. ओके येस कसं सॉल्व करायचं बघा. ओके वे नोन असला पाहिजे हाऊ टू सॉल्व. A giant molecule contains 0.25% of the metal whose atomic weight is 59. त्याचा atomic weight किती आहे 59 आहे. Its molecule contains one atom of that metal. ठीक आहे ना. ओके त्याच्या मोलिक्युल्समध्ये जो काय मोलिक्यूल असेल ओके एक मेटल असतो त्याच्यामध्ये. प्रत्येक मोलिक्युलमध्ये एक मेटल. इट्स मिनिमम मोलिक्युलर वेट इज. कसं फाइंड आउट करणार मिनिमम मोलिक्युलर वेट. ओके सी हियर हाऊ टू फाइंड. ठीक आहे त्याचं फॉन्ट थोडंसं कमी करतो मी थोडं. नाउ सी हियर गिवन काय आहे 25% मेटल दिलेलं आहे आणि ॲटॉमिक वेट 59 आहे. ठीक आहे ना. ओके ॲज यू नो दॅट 59 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू 1 मोल ना. 1 मोल म्हणजे 59 ग्रॅम असणार आहे तो ॲटॉमिक वेट.
म्हणजेच किती असणार आहे ॲव्होगॅड्रोज नंबर. लक्षात येते का? ठीक आहे. मग ॲव्होगॅड्रोज नंबरमध्ये ओके 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात. ठीक आहे. मग 1 ॲटम करेस्पॉन्ड्स टू ओके हाऊ मच. एका ॲटमचं ओके काय करायचं तुम्हाला मास फाइंड आउट करायचं आहे. येतं लक्षात? ठीक आहे. मग एका ॲटमसाठी काय कराल 59 डिवायडेड बाय ओके काय कराल Na. 59 डिवायडेड बाय Na हे कोणासाठी झालं एका ॲटमसाठी. लक्षात येते का? ठीक आहे. मग ॲज यू नो दॅट 25% तुम्हाला गिवन आहे. क्लिअर? ओके. मग 25% 25% नाही 0.25% करेस्पॉन्ड्स टू किती असणार आहे हा 59 ओके इज डिवायडेड बाय Na. ओके इस बघा परत एकदा बघा अ जायंट मॉलिक्यूल कंटेन्स 0.25% ऑफ द मेटल. एवढे मेटल्स आहेत हुज ॲटॉमिक वेट त्याचा ॲटॉमिक वेट 59 आहे. इट्स मॉलिक्यूल कंटेन्स 1 ॲटम ऑफ दॅट मेटल. त्याच्या ऑफ दॅट मेटल मॉलिक्युल्समध्ये एक मेटल कंपल्सरी आहे. आलं का लक्षात? मग एक मोलसाठी बघा 59 ग्रॅम असणार आहे एक मोलसाठी म्हणजेच इक्वल टू द ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके. मग एका ॲटमसाठी किती हे फाइंड आउट केलं आपण. ओके. मग 25% समजलं का? ओके 25% इज इक्वल टू हा एका ॲटमसाठी. करेक्ट ना? ओके. मग 100% इज इक्वल टू हाऊ मच. म्हणजे थोडक्यात काय तुम्ही मास ऑफ ॲटम फाइंड आउट करताय 100%साठी. आलं का लक्षात? आणि परत ॲव्होगॅड्रोज नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तुम्ही ओके तर काय मिळेल तुम्हाला मॉलिक्युलर मास मिळेल इज इक्वल टू. हे नोट करून ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. नाही समजलं तरी थोडंसं प्रॅक्टिस करा. ओके. आणखीन समजेल तुम्हाला नंतर. ठीक आहे ना? ओके येस. परत तुम्ही विचारू शकताय. ओके. काय हे 100 बरोबर आहे ना? ओके इंटू वॉट 59 डिवायडेड बाय 0.25 इंटू वॉट Na. करेक्ट ना? ठीक आहे. असं समजत नसेल तर ओके तुम्ही काय करू शकता इथं एक्स कन्सिडर करू शकताय. इथं काय कन्सिडर करू शकता एक्स कन्सिडर करू शकता. इथं एक्स कन्सिडर करू शकताय. ठीक आहे ना? ओके. इथं इक्वल टू घ्या एक्स इज इक्वल टू असं बरोबर आहे ना? ओके. आता हा जो एक्स येणार आहे तो 100%साठी येणार आहे ना म्हणजे मास येणार आहे. आलं का लक्षात? ओके. ठीक आहे. मग मॉलिक्युलर मास कसं फाइंड आउट कराल. मॉलिक्युलर मास इज इक्वल टू ओके हा जो काय एक्स येणार आहे ओके त्या एक्सला काय करा ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे थोडक्यात काय करणार आहे तुम्ही इथंच ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करणार आहे इज इक्वल टू 100 इंटू 59 डिवायडेड बाय ठीक आहे 0.25 इंटू Na इंटू वॉट Na गेट कॅन्सल्ड. समजलं का? ठीक आहे. येस इज इक्वल टू काय 100 इंटू 59 डिवायडेड बाय 0.25. येस आन्सर विल बी 23,600. ठीक आहे ना? म्हणजे सिम्पली तुम्ही असं पण फाइंड आउट करू शकता इथं की बाबा 0.25%साठी ओके किती आहे 59. ओके तर 100%साठी किती लक्षात येते ना? ओके 0.25%च मेटल. मग 100% काय असणार आहे टोटल मॉलिक्यूल असणार आहे. करेक्ट. ठीक आहे. मग ह्याचं पण आन्सर काय येणार आहे 100 इंटू 59 डिटेलमध्ये सांगितलं थोडंसं मी. ओके ते सुद्धा 23,600 हे शॉर्टकट आहे. करेक्ट ना? ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता. कॅफेन has a molecular weight 194. It contains 28.9% by mass of nitrogen. Okay. By mass of nitrogen, number of atoms of nitrogen in one molecule is म्हणजे इथं फुल स्टॉप असला पाहिजे. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नायट्रोजन इन वन मॉलिक्यूल ऑफ 8. एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहेत असं विचारले. करेक्ट. ओके थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतो पण खूप सिम्पल आहे प्रॉब्लेम हा. बघा कसं फाइंड आउट करायचं. कॅफीन हॅज अ मॉलिक्युलर वेट ऑफ 194. इट
कंटेन्स 28.9% बाय मास ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचा मास दिलेला आहे तुम्हाला आणि त्याचं पर्सेंटेज दिलं आहे, म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नायट्रोजन इन वन मोलिक्यूल. ठीक आहे. तर कॅफिनमध्ये बघा, कॅफिनसाठी काय दिलं आहे, मोलिक्युलर वेट किती आहे 194. त्याला म्हणूया ॲटॉमिक मास युनिट. बरोबर आहे ना. ओके, ॲटॉमिक मास युनिट. मग असं करू शकतो का आपण, मास ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू पर्सेंटेजमध्ये गिवन आहे 28.9%, म्हणजे किती डिवायडेड बाय 100 इंटू काय करावं लागेल, ओके 194. 100मध्ये ओके 28.9 आहे आणि टोटल किती आहे 194 आहे. लक्षात येतं आहे. ओके, एस किती येईल 56 ॲटॉमिक मास युनिट. करेक्ट, समजलं का. कॅफिनचा 194 आहे, तर नायट्रोजनचा किती येईल 28.9 डिवायडेड बाय 100 इंटू 194. हे असं पण करू शकता तुम्ही. ओके, मोलार मास ऑफ कॅफिन, बरोबर आहे ना. मोलार मास ऑफ कॅफिन किती आहे, ओके एस 1 मोलिक्यूलसाठी किती आहे 194. ओके, ॲटॉमिक मास युनिट आहे का. ओके, मग 28.9 डिवायडेड बाय 100 ओके साठी किती, असं क्रॉस हेच केलं आहे मी इथं. समजलं का. ओके, ठीक आहे. 56 ॲटॉमिक मास युनिट आलं कशामध्ये, ओके एस ह्या कॅफिनमध्ये. मग आता तुम्हाला नोन आहे की बाबा 1 ॲटॉमिक मास युनिट ऑफ नायट्रोजन, 1 नायट्रोजन इज इक्वल टू काय आहे 14 ॲटॉमिक मास युनिट 1 नायट्रोजनसाठी. मग 56 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मच, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, किती येतं 56 डिवायडेड बाय 14 इज इक्वल टू 4. सो ऑप्शन इज व्हॉट 4. काय केलं समजलं का. ओके, परत एकदा बघून घ्या. एका मोलिक्यूलसाठी मास किती आहे 194 ॲटॉमिक मास युनिट आहे. दिले किती आपल्याला नायट्रोजन 28.9% दिले. मग पर्सेंटेजला असं लिहू शकतो ना आपण इज इक्वल टू हाऊ मच. किती आलं ते 56 आलं. 56ला ओके 1 ॲटम ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू 14 ॲटॉमिक मास युनिट आहे. ओके, तर 56 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मेनी नायट्रोजन्स, तर 4 नायट्रोजन्स येतील. क्लिअर, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड. ओके, नेक्स्ट बघा आता. इन गॅसेस रिॲक्शन ऑफ द टाईप, एक गॅसेस रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये बघा विच स्टेटमेंट इज रॉंग असं म्हणलं आहे. A liter of A combines with B liter of B to give C and D. ठीक आहे. येस, इथं व्हॉल्यूम दिले, व्हॉल्यूममध्ये घेऊ शकतो आपण, बरोबर आहे ना. ए आणि बी म्हणजे कोएफिशियंट जे आहेत त्याचे काय व्हॉल्यूम्स घेऊ शकतो आपण, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर. त्याच्यानंतर मोल्स घेऊ शकतो. ए गॅस, नो गॅस आपण स्टेट्स घेऊ शकतो का त्याच्यामध्ये. ए हे कोएफिशियंट्स आहेत, क्वांटिटी आहे. गॅस इज नॉट दी क्वांटिटी, समजलं ना. सो ऑप्शन इज व्हॉट 3. गॅस इज नॉट इन्क्लुडेड इन क्वांटिटी. करेक्ट ना. ओके, मोल्स इन्क्लूड आहे, मॉलिक्युल्स इन्क्लूड आहेत, मास इन्क्लूड आहे, व्हॉल्यूम इन्क्लूड आहे, एव्हरीथिंग. ॲज्युमिंग दॅट पेट्रोल, ओके हे सॉल्व केले आपण, हा सॉल्व केलेला आहे, हा सॉल्व केलेला आहे. ठीक आहे ना. ओके, हा पण सॉल्व केलेला आहे. $49. ठीक आहे. 50. 1 liter of okay CO2 is passed over hot coke. When the volume of reaction mixture becomes 1.4 liter, the composition of reaction mixture is. ठीक आहे, आपण हा क्वेश्चन आता नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करूया. लेंथ वाढत चाललेली व्हिडिओच्या वेळानं. ठीक आहे ना. येस, आय थिंक इथंपर्यंतचे जे क्वेश्चन्स आले, आता त्याच्यामध्ये आणखीन काही ट्रिकी क्वेश्चन्स वाटतात ना वळणं, त्याचं ॲनालिसिस करून बाजूला काढा तुम्ही ते क्वेश्चन्स. वाटलं की वळण मला हा क्वेश्चन समजतच नाही, ओके ते बाजूला काढा आणि जे क्वेश्चन समजलेत ना, ओके ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा त्या क्वेश्चन्सला. आलं लक्षात. ओके, एखादी 2 क्वेश्चन्स तुम्हाला थोडेसे हार्ड पण वाटत असतील त्याच्यामध्ये, कारण काय खूप त्याच्यामध्ये काय ट्रिकी क्वेश्चन्स टाकलेले आहेत.
येतं लक्षात? ओके, मग ते तुम्हाला केअरफुली करायचं आहे की कुठले येत नाहीत क्वेश्चन्स, कुठले येतात. ओके, ह्या गोष्टी दोन वेगवेगळ्या असल्या पाहिजेत. ज्या येतात गोष्टी त्याला प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि तुमच्याकडं त्याची अचिव्हमेंट म्हणजे काय, तुमच्याकडं त्याचं स्टोरेज असली पाहिजे. आलं का लक्षात? हे ठीक आहे. येस, मग इथं थांबूया आज आपण. ओके, टुमारो विल कंटिन्यू विथ द सेम पॉईंट. ऑल द बेस्ट.